बाजूच्या स्टेजवरती यायचं आहे. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हे घ्या. मधुकर देवकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. उमेश आणि त्यांच्या साथीला महेश गावण यांना आपण पाहत आहोत. पहिला बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुढील नाणेफेकीसाठी मी डॉक्टर 11 आणि आसुडगाव संघाला विनंती करतो आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करेन रामनाथ पाटील साहेब. रामनाथ पाटील साहेब, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉमेंटेटर जयेश भाई. एक धाव फलकावरती आहे. उमेश आणि त्याच्या साथीला महेश आपण पाहत आहोत. मधुकर यांच्या बॉल अर्थात गोलंदाजी मार्कवरती ते दाखल झाले. युट्यूब लाईव्ह नाणेफेकीसाठी विनय. डॉट बॉल आलाय. हा चेंडू दिशाहीन आहे. एक्स्ट्राने सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. टॉस करण्यात येतं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी डॉक्टर 11 यांनी टॉस जिंकला असून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि पुढील सामन्यासाठी मी जयेश भोसले यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री करावी. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय डॉक्टरांनी इथे घेतला आहे. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. मी का तू, तू का मी, या अवधाऱ्यामध्ये झेल इथे निसटलाय. अशा स्वरूपाचे कॅचेस व्हायलाच हवे असतात, परंतु हा झेल निसटला. जीवदान मिळालं बॅटरला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 3. पहिले षटक प्रगतीपथावरती मधुकर यांचा आपण पाहत आहोत. 3 धावा फलकावर. वरद विनायक बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये सूर्योदय संघ आपण पाहत आहोत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही. हा बॉल पुढ्यात आला. डाऊन ग्राउंड केलाय. ओर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होईल केवळ. चेतन सर यांना आपण पाहिलं तिथे वेगाने चेंडूवरती आले. आउटफील्ड मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, श्री एक्सिलेन्सी आहे त्यांचं नेहमीच. एक दर्जेदार असं क्लासेस देखील पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 4. मी आसुडगाव संघाच्या प्रत्येक खेळाडूला विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊन उपस्थित व्हा. एक्स्ट्रा रन आली आहे अतिरिक्त जिथे आणखीन एक धाव येत असताना या डिक्लेअर झोन मधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. जिथे धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 5. पप्पू बॉल वर झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. मुकुंद कांबळे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आपण पाहत आहोत. जिथे डॉक्टर 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 5 धावा धावफलकावरती आहेत. मुकुंद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना महेश स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोप्पा झेल. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद.
संघाचा संजीवनी देणारा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. शंकर गोवारी अर्थात टॉंग यांनाही आपण पाहिलं, ज्यांनी चेंडू फील्ड केला होता. रन्स मिळतात. संघाची धावसंख्या एकेकाने पुढे सरकते. आज खूप दिवसानंतर योग आलाय खांदा कॉलनीमध्ये येत असताना समालोचन करण्याचा. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मुकुंद हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक. रन्स मिळेल केवळ एक धाव इथे येते. धावफलकावरती धावा त्या 12-12ला 1. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय संजयजी भोपी साहेब यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आज आपण पाहतो आहोत. दर्जेदार क्रिकेटचं आयोजन. लोअर फुलटोज ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. काय घडेल इथे? अपघात अटळ आहे आणि अर्थात निश्चितच इथे आपण पाहतोय खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावा धावफलकावरती असताना दुसरा खेळाडू बाद झालाय. नुकतीच मी चर्चा आणि आठवण करत होतो स्वर्गीय संजयजी दिनकर भोपी साहेब यांच्या आठवण इथे होते, कारण या स्पर्धेचं नामकरण ज्यांच्या नावाने करण्यात आलं. आमदार साहेबांची उपस्थिती ज्या वेळेला झाली नाही इथे, ज्या वेळेला आपण आवर्जून पाहिलं की त्यांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. ज्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो. स्वर्गीय संजयजी दिनकर भोपी साहेब यांच्या नावाचं या स्पर्धेला नामकरण करण्यात आलंय. 12-2. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या निर्णायकाने अंतिम षटक. किरण गोलंदाजी मार्कवरती. 3-3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. किरण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना इथे पाहायला मिळाला. त्रिधा तिरपीट उडाली जणू काय फलंदाजाची. मुभा दिली नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला बॉल. थेट यष्टिरक्षकाचा वेध. कमी गतीने टाकला. लगातारचा दुसरा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. सूर्योदय संघ सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जिथे ड्रायव्हिंग सीट वरती त्यांना आपण पाहतो आहोत. धावा थांबवल्यात. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू देखील यष्टिरक्षकाचा वेध. लगातारचा 3. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. फलंदाज केवळ टुरिस्ट विजावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय, एका पर्यटकाप्रमाणे तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पाना कोविड नुकतंच संपलंय, परंतु सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय बॉल आणि बॅटच्या मधोमध. 12 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद. चला घाई करा. पुढील मॅच आपण रेडी राहायचंय. पुढचे दोन्ही संघ. कमी गतीने लगातारचा 4था चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. फिरकीच्या जाळ्यामध्ये थया नाचवलं या गोलंदाजाने. अगदी निष्णात आणि फिरकी या गोलंदाजीला नव आयाम नव चैतन्य देणारी गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु धाव मिळणार नाही. डॉट बॉल. अर्थात 5 चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाचे आलेत. मेडन ओव्हर जी मात्र पाहायला मिळेल का या स्पर्धेतली पहिली गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना किरण. शेवटचा बॉल. पूर्वार्धाचा खेळ. 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावरती आहेत. नवीन दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाश्ता इथे अवेलेबल आहे. उपमा आणि पोहे. ज्याला कोणाला नाश्ता करायचा आहे अजूनही त्याने आवर्जून नाश्ता करून घ्या. चहाही आहे. चहा नाश्ता आपण करू शकता. मुबलक प्रमाणावरती आहे. 12-2. शेवटचा बॉल. मेडन वर येईल का? किरण गोलंदाजी मार्कवर. हा बॉल. पहिलं निर्धाव षटक हाताला जातंय की काय? होय, ही त्या हाताला गेल्या. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतली हाताली आहे.
गोलंदाज किरणने 18 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 13 धावा. सुनीलजी परदेशी यांना आपण या मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. 18 बॉल आणि 13ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहा. एका बाजूला पाहायला मिळणार आहे डॉक्टर संघ असुडगाव संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. डॉक्टर वर्सेस असुडगाव. टॉस झाला, टॉस जिंकला डॉक्टर टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होतात. सूर्योदय टीम चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. आणि वरद विनायक चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. चला घाई करा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर रेहाना बेगम या पुस्तकाचे लेखक आदरणीय संजयजी गणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे लेखन करण्यात आलं. या पुस्तकाचं एक उत्कृष्ट अशी आवृत्ती आपण पाहत आहोत. ज्या कोणाला हे पुस्तक जर का हवं असेल तर निश्चितच ते विक्रीसाठी उपलब्ध आहे या व्यासपीठावरती. आपण जरूर भेट द्या आणि हे पुस्तक निश्चित खरेदी करा. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेची आठवण अर्थात किंबहुना अगदी त्याच वेळेला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली आहे स्वर्गीय संजयजी भोपी साहेब यांचा हा फ्लेक्स तुम्ही पाहता आहात अगदी स्क्रीनवरती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये पहिलं षटक घेऊन दाखल होत असताना गोलंदाजी मार्कमध्ये उमेश यादव दाखल झाल्यात. तर आघाडीची बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत किरण आहेत ज्यांच्या माध्यमातून निर्धाव षटक टाकण्यात आला होता आणि त्यांच्या साथीला विष्णू किरण पाटील आणि विष्णू यांना आपण पाहत आहोत. विष्णू पास्ते विश्वनाथ पास्ते अर्थात विष्णू पास्ते. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर अशी नावं अनेक पाहायला मिळतात. एका नावाची अनेक नावं करण्यात येतात. पहिला बॉल वेगाने टाकलाय. काय चेंडू टाकलाय पहा. वेगाने इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेतो. 2 धावा इथे प्राप्त होतील. सचिनजी नाईक यांनी सांगितलं की हा बॉल आहे जिथे 2 धावा देऊन जाईल. हा बॉल इथे डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतील त्या 4. किरणच्या बॅटमधून किरण पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. आणखीन एक चेंडू ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर लगातारचा दुसरा चौकार. दहा धावा धावपलकावरती आहेत. 13ची आवश्यकता होती. 10 धावा तर बनल्यात. निम्मा पल्ला गाठला गेला. 3ची आवश्यकता. मागील मॅचचा हिरो अर्थात राजू राहिला होता ज्याच्या बॅटमधून 17 धावांची खेळी आली होती. राजूलाही मी इन्व्हाइट करेन. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जा. आणि अगदी त्याच वेळेला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देण्यात येईल. आनंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत.
डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू येत असताना रोहितजी कोळी साहेब यांना आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं विनूजी एक गोष्ट नोटीस तुम्ही केलात का, काही वर्ष जर का मागे जर का आपण गेलो ना तर रोहितजी कोळी यांच्या स्टेटसवरती क्रिकेटचे जास्तीचे स्टेटस पाहायला मिळायचे मोबाईलवरती, परंतु हल्लीच्या काळी कधी अलिबाग कधी ठाणे. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे, सामना फिनिश केलाय किरण पाटीलच्या बॅटमधून चौकार. या मॅचचा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत राजू याला, आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ॲब्सोल्युटली नो डाऊट किरण पाटील.